नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे म्हटलं कुठे तर फिरायला जायचं होता. मग काय गाडीची टाकी फुल केली आणि कराड रोड धरला. कराड मध्ये आल्यावर कृष्णा नदीच्या पुलावर गर्दी खूप होती. लोक नदीत काय तर वाकून बघत होती. ती काय बघतात म्हणून आम्ही पण गाडी थांबवली. नंतर मग आम्हाला पण समजलं ह्या पुलावरनं एका मुलीनं उडी मारलेली खाली. मित्रांनो, लाईफ मधले प्रॉब्लेम म्हणजे जीवनाचा अंत नाही. संकटावर मात कशी करायची ते आपल्याला महाराजांच्याकडून शिकायला मिळाले आहे. कराडमधून बाहेर पडलो आम्ही. कराडमधून बाहेर पडल्यानंतर कळी पाचवड रोड धरला. उंडाळे, रांजणवाडी, शेंडगेवाडी करत आम्ही मंदूरमध्ये आला. मंदूरमधून चांदोली अभयारण्याला जायचा रस्ता या मामाने आम्हाला दाखवला. मग काय आम्ही चांदोलीमध्ये आलो. या मामाने आम्हाला चांदोली डॅमला पण जायचा रस्ता दाखवला. मामांचे आभार मानून आम्ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळ आलो. जवळजवळ 75 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथं आलेलो आणि इथं आल्या आम्हाला समजले की आज जाऊ देत नाहीत. आतमध्ये एक नवीन वाघीण सोडलेली आहे जिचं नाव तारा आहे आणि त्या ताराची कंटिन्यू मुवमेंट चालू असल्यामुळं आतमध्ये सोडण्यास आज त्यांनी पेपरला बातम्या दिल्या, त्यामुळे आपण आत काय जाऊ शकत नाही. आम्हाला आत काय सोडलं नाही. मग म्हटलं जरा बाहेरच प्राणी बघून जावे. मित्रांनो, चांदोली नॅशनल पार्क हे 4 जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे. मित्रांनो, इथून पुढे आम्ही कुठे गेलो ते पाहायचं असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा.